राम नारायण राम। जेव्हा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी श्री बालक ब्रह्मचारीजींना आपल्या जवळ बोलावलं आणि विचारलं, तुम्हाला सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल सर्व काही माहिती आहे तर सांगा, ते कुठे आहेत? पुढे ते म्हणाले, तुमचा त्यांच्याशी अधिक संपर्क होता अशी बातमी मला मिळाली आहे, म्हणून मी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। बालक ब्रह्मचारीजी म्हणाले, नेहरूजी, तुम्हाला खरंच वाटतं का की ते परत यावेत? मग गुरुजी म्हणाले, मला आधी एक बैठक घ्यावी लागेल, सगळ्यांना विचारावं लागेल, त्यानंतरच मी काही सांगू शकेन, कारण त्यांच्याविषयी काहीही सांगणं म्हणजे आंतरराष्ट्रीय समस्यांना सामोरं जाणं होईल। जेव्हा बालक ब्रह्मचारीजी कोलकाताला परतले तेव्हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री प्रफुल्ल सिंह यांनी 500 पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांना अटक केली। अटकेपूर्वी त्यांच्या घराची झडती घेण्यात आली, त्यात फॉरवर्ड ब्लॉकचे 3 दस्तऐवज मिळाले ज्यावर सुभाषचंद्र बोस यांचे स्वाक्षरी होत्या। त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली, पण न्यायालयात खटला चालला आणि बालक ब्रह्मचारीजींना त्यात विजय मिळाला। जेव्हा नेहरूजींचा अंतिम काळ आला तेव्हाही बालक ब्रह्मचारीजी आणि नेताजी दोघेही त्यांच्या समोर उपस्थित होते। नेहरूजींनी दोघांना पाहिलं आणि थोड्याच वेळात त्यांचं निधन झालं। त्यानंतर बालक ब्रह्मचारीजी म्हणाले, नेहरूजींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी जे काही केलं त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा शेवट होईल, आणि आज ती गोष्ट खरी ठरली आहे। बालक ब्रह्मचारीजी म्हणाले होते की भविष्यात ब्रह्मचारीच देशाचं नेतृत्व करतील, आणि आज ती भविष्यवाणी खरी होत आहे। मोदी आणि योगीसारखे ब्रह्मचारी नेते देश चालवत आहेत। बालक ब्रह्मचारीजी यांच्या प्रेरणेने संपूर्ण देश एका कुटुंबासारखा जगेल, तो दिवस लवकरच येईल। तो काळ लांब नाही जेव्हा भारत बोलेल आणि संपूर्ण जग ते ऐकेल, आणि त्याचं नेतृत्व मोदी आणि योगीजी करतील। 7000 वर्षांमध्ये जेवढे धर्म तयार झाले ते टिकणार नाहीत। आज 800 कोटी लोकसंख्येमधून केवळ 1500 लोक असे आहेत जे संपूर्ण जनतेचं शोषण करत आहेत। जो जन्मसिद्ध अधिकार प्रत्येक माणसाचा आहे तोही या लोकांनी हिसकावून घेतला आहे। बालक ब्रह्मचारीजींनी निसर्गाच्या नियमांचा स्वीकार करण्यास सांगितलं आहे, आणि हेच नियम संपूर्ण देशभर लागू होतील। जे हे नियम मानणार नाहीत त्यांचा नाश निश्चित आहे। पृथ्वीवर जितके धर्म आहेत ते संपतील। बालक ब्रह्मचारीजी म्हणतात की लोक जे देवी देवतांची पूजा करतात ते खरेच सनातनी हिंदू होते का? 10,000 वर्षांपूर्वी हिंदू नावाचा कोणताही धर्म नव्हता। राम आणि इतर देवांनी कधी असं सांगितलं का की माझी पूजा करा, मला प्रसाद चढवा? जर तुम्ही खरंच त्यांना मानता की ते उच्च कोटीचे देव होते तर त्यांची पूजा न करता त्यांचे आदर्श आपल्या जीवनात उतारा। मोठमोठे मंदिरं बांधण्याऐवजी त्यांच्या शिकवणुकीनुसार वागा। धर्मावर विश्वास ठेवू नका, कर्मावर विश्वास ठेवा। सत्कर्म करा, लोकांची मदत करा आणि राम नारायण राम या नामाचा जप करा।